वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना सकारात्मक बदल घेऊन येतोय. काहींना नवीन संधी मिळू शकतात. खास करून जून महिन्यामध्ये जे गुरुचं गोचर होतंय ते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभाचं ठरणार आहे. पण काय काय लाभ होणार आहेत, कसा असणार आहे जून महिना वृश्चिक राशीसाठी, चला जाणून घेऊया. वृश्चिक राशीच्या लोकांना गुरुगोचरामुळे खास करून भाग्याची साथ मिळू शकते. गेल्या काही काळापासून अडकलेली कामं हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होईल. प्रयत्नांना योग्य दिशा मिळताना दिसेल. अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळताना दिसू शकतात. खास करून करिअरबद्दल बोलायचं झालं तर करिअरमध्ये प्रगती दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ सकारात्मक ठरू शकतो, कारण नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता, नवीन जबाबदाऱ्या मिळणं, वरिष्ठांचा पाठिंबा मिळणं या गोष्टी घडून येतील. नवीन नोकरीची संधीसुद्धा या काळामध्ये तुमच्यासमोर येऊ शकते. त्याचबरोबर जे व्यवसाय करतायत, व्यवसाय करणाऱ्यांसाठी काही नवीन व्यवहार होणं, व्यवसायाचा विस्तार होणं किंवा दूरच्या ठिकाणांमधून लाभ मिळण्याचे योग दिसत आहेत. आता जे शिक्षण घेत आहेत, खास करून परदेशाशी संबंधित शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जातोय. उच्च शिक्षण, संशोधन, नवीन कौशल्य शिकणं किंवा परदेशाशी संबंधित संधी तुम्हाला मिळू शकतात. गुरुच्या शुभप्रभावामुळे आर्थिक परिस्थितीत सुद्धा सुधारणा होऊ शकते. खास करून तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. फक्त योग्य नियोजन केल्यास बचतही वाढू शकेल. गुरुचं हे गोचर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देणारं असणार आहे. खास करून अध्यात्म, मंत्रजप, ध्यान, साधना, धार्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढणार आहे आणि त्यातूनच मानसिक शांतता मिळणार आहे. आता बोलूया जे अविवाहित आहेत त्यांच्याबद्दल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीची एंट्री सुद्धा होऊ शकते. इतकंच नाही, एखादं चांगलं स्थळ येऊन लग्नाच्या चर्चा सुद्धा होऊ शकतात. विवाहित लोकांनी मात्र रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि योग्य संवाद जोडीदारासोबत ठेवणं सुद्धा नातं मजबूत करण्यासाठी गरजेचं असणार आहे. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाहीये, कारण या महिन्यात थोडासा मानसिक तणाव किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. त्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागेल. योग, प्राणायाम, ध्यान आणि योग्य आहार, त्याचबरोबर चांगली दिनचर्या ठेवणं या गोष्टी उपयोगी पडतील. घरामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. खास करून घर किंवा वाहन, मालमत्तेशी संबंधित चर्चा होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. काही काळासाठी घरातलं वातावरण थोडंसं संवेदनशील होऊ शकतं. म्हणजे काही मुद्दे घरात बोलले गेल्यामुळे थोडासा वादविवाद होऊ शकतो, पण बोलताना मात्र तुम्हाला संयम ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नक्कीच मेहनत आणि प्रगतीचा असणार आहे. स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, तांत्रिक शिक्षण आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी या काळात मिळू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं किंवा श्रीहरी